जे स्कॉलरशिप मिळत होते प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये ते पूर्णपणे नष्ट करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. सरकारच्या ज्या पॉलिसीज आहेत त्या विद्यार्थी विरोधी आहेत, शिक्षण विरोधी आहेत, बहुजन विरोधी आहेत. म्हणूनच इथल्या विद्यार्थ्यांना रस्त्यावर वारंवार उतरावं लागत आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही हे सांगा, आंदोलन करण्याचा अधिकार संविधानाने सगळ्यांना दिलेला आहे. बरोबर. मग त्या आंदोलनात डाव्या विचारधारेचे लोक कशासाठी आले? बाबरी ज्यांनी पाडली त्यांच्यावरती कुठल्याही कोर्टानं बाबरी पाडणं योग्य होतं असा निर्वाळा दिलेला आहे का? पण सगळे हे बदल हे कोणत्या ना कोणत्या विचारधारेशी जोडण्याचं काम इथलं बीजेपी सरकार करत आहे. नेमकी आम्ही इतिहास वाचायचं कोणाचं, आम्ही शिक्षण घ्यायचं कोणाचं? भाजपवाले म्हणते काँग्रेसने आम्हाला वेगळा इतिहास दिला. आता तुम्ही म्हणता की आम्हाला भाजपवाले तर वेगळ्या इतिहासाकडे घेऊन चालले. त्यांच्यामध्ये जर तुम्हाला काही आक्षेप होता तर तुम्ही कंप्लेंट करू शकत होता, तुम्ही पोलिसांच्याकडे जाऊ शकत होता. शिक्षणाचं माहेरघर असलेलं, ज्याला देशात नाही जगात विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं, त्या पुण्याला बदनामीचं एक गालबोट लावलं जात आहे. पुणे हे विद्येचे माहेरघर आहे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे, हे सांगण्याची काही गरज नाही. पण सध्या या विद्येच्या माहेरघरात नेमकी चाललंय तरी काय? कधी पेपरफुटी होती, कधी पुणे विद्यापीठामध्ये गुंडागर्दी होती, भांडणं होता, मारामाऱ्या होत्या, पोलीस स्टेशन पर्यंत जायला लागतं. नेमकी लेफ्ट राईट काहीतरी संघटना येतात, कोणी म्हणतं आम्ही लेफ्ट आहे, कोणी म्हणतं आम्ही राईट आहे. नेमकी चाललंय तरी काय? आणि शिक्षणाच्या माहेरघरात हे सगळं शिक्षणावरती वाद. ज्या पुण्याने आपल्याला ज्योतिबा दिले, सावित्रीबाई दिल्या, त्या पुण्यामध्ये आज हे सगळ्या गोष्टी सुरू आहे. आणि याच विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आहे अक्षय कांबळे. अक्षयजी, काय सांगाल, सध्या विद्येच्या माहेरघरात चाललंय तरी काय? नमस्कार, मी राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस यांचा प्रतिनिधी आहे. एक तर सरकारच्या पॉलिसीज ह्या शिक्षणाबद्दल अतिशय उदासीन आहेत. त्याचबरोबर भाजपचे गावगुंड हे प्रत्येक विद्यालय असू देत, विद्यापीठ असू देत, तिथं गुंडागर्दी करत आहेत. आणि या गुंडागर्दीमुळं शिक्षणाचं माहेरघर असलेलं, ज्याला देशात नाही जगात विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं, त्या पुण्याला बदनामीचं एक गालबोट लावलं जात आहे. त्याला पूर्णपणे भाजप सरकार आणि एबीव्हीपी सारख्या संस्था, संघटना या जबाबदार आहेत. आता मधली एक घटना घडली होती पुणे विद्यापीठामध्ये. एबीव्हीपी आणि जी डावे आहे त्यांच्यामध्ये काहीतरी थोडा संघर्ष झाला होता. त्याबद्दल काय सांगाल? नेमकी काय झालं होतं असं जे एवढं टोकापर्यंत गेलं होतं ते? प्रत्येक संघटनेचा एक हक्क असतो की त्याला रजिस्ट्रेशन त्याचं घेण्याची मुभा असते प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये. त्याचप्रकारे SFIची जी संघटना होती ती त्यांचं रजिस्ट्रेशन घेत होती. अशावेळी एबीव्हीपीच्या काही गुंडांनी, गावगुंडांनी तिथं येऊन त्या विद्यार्थ्यांना विचारपूस केली की तुम्ही कोणाची परवानगी घेऊन हे करताय. त्याचबरोबर त्यांना शिवीगाळ करण्याचा त्यांनी प्रकार केला. त्यानंतर तो प्रकार झाला तो तुमच्या समोर आहे. म्हणजे काही गरज नसताना हे अशा प्रकारचे विद्यार्थी नसलेले गुंड तिथे येतात आणि बाकी विद्यार्थ्यांना दमदाटी करण्याचा प्रयत्न करतात. हे फक्त पुणे विद्यापीठातच नाही, FC कॉलेजेस असू दे आणि महाराष्ट्रभर वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये आणि विद्यापीठामध्ये अशा प्रकारची गावगुंडी या एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी. तुम्ही आता सांगितलं की जे विद्यार्थी नाही ते कॉलेजमध्ये येतात. तुम्हाला पण आठवत असेल भाजपने त्यावेळेस आंदोलन केलं होतं, भाजप शहर अध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वामध्ये. आणि त्यावेळेस जे आंदोलन, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही हे सांगा, आंदोलन करण्याचा अधिकार संविधानाने सगळ्यांना दिलेला आहे. मग त्या आंदोलनात डाव्या विचारधारेचे लोक कशासाठी आले? एक पहिल्यांदा गैरसमज पसरवण्याचा हा प्रयत्न होतोय की डाव्या संघटनेचे विद्यार्थी त्या आंदोलनामध्ये घुसले. प्रथमतः आपण जर लक्षात घेतलं तर त्या दिवशी सुद्धा सगळ्या संघटनांनी एक तारखेच्या झालेल्या घटनेचा प्रतिकार म्हणून किंवा निषेध म्हणून दुसऱ्या दिवशी 2 तारखेला रजिस्ट्रेशन घेण्याचं ठरवलं होतं. त्यामुळेच नव समाजवादी पर्याय या संघटनेचे जे विद्यार्थी होते ते तिथं रजिस्ट्रेशन घेत होते. अशा वेळेला अचानकपणे कोणतीही पूर्वसूचना न देता बीजेपीच्या लोकांनी तिथं आपलं आंदोलन घोषित केलं. पोलीस तिथे उपस्थित होते, त्यांच्याकडे पोलिसांची देखील परमिशन होती ना आंदोलनाची? पोलिसांची परवानगी होती की नव्हती याबद्दल मला तपशील माहित नाही, पण माझ्या माहितीप्रमाणे किंवा आम्ही जे बघितलं त्यानुसार बीजेपीचे कार्यकर्ते त्यांच्या स्टॉलवरती गेले, त्यांना पहिल्यांदा तिथं मारहाण केली. त्यांना मारहाण केल्यावर तिथल्या नव समाजवादी पर्यायाच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना विनंती केली की तुम्ही त्यांना अटक करा. पोलीस अशा वेळी बीजेपीच्या कार्यकर्त्यांना अटक करत नव्हते. त्यानंतर त्या घटनेचा, त्या पोलिसांच्या कृत्याचा निषेध म्हणून त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घोषणा देत ते रॅलीमध्ये शिरलेले आहेत. अशा प्रकारची घटना होती. फक्त मीडियानं, काही मोजक्या मीडियानं, जे भाजपी दार्जिन आहेत, त्यांनी वेगळ्या प्रकारे ही गोष्ट दाखवल्यामुळे डाव्यांना किंवा डाव्या विद्यार्थी संघटनेना
बदनाम करण्याचं कटकारस्थान तिथं रचले गेलेलं आहे असं मला स्पष्टपणे म्हणायचं आहे. अच्छा, जे उजवे आणि डावे यांच्या संघर्षामध्ये जे विद्यार्थी आहे, त्यांचा तर तोटा होतोय ना. हे बरोबर आहे, पण याला कारणीभूत कोण आहे ह्याचा शोध सुद्धा घेणं महत्वाचं आहे. डावे किंवा उजवे हे असू द्यात, जर संविधानिक मार्गाने त्यांच्या संविधानिक जे राईट्स त्यांना दिलेले आहेत, जे फंडामेंटल राईट्स असू देत किंवा संविधानिक जे अधिकार दिलेले आहेत, त्यांचं जर ते पालन संविधानिक मार्गाने करत असतील तर त्याला कुठेही अडकाठी असता कामा नये. विद्येच्या माहेर घरात एवढा मोठा संघर्ष होतोय उजव्या डाव्यांमध्ये. हे जेएनयू तर नाही, जेएनयू मध्ये असे संघर्ष चालू असतात. आपण वर्षानुवर्षापासून पाहतोय तिकडे असे संघर्ष सुरू आहे, पण हे आता इथे का व्हायला लागले? आपण जर बघितलं तर जेएनयू भारतातली सगळ्यात चांगली इन्स्टिट्यूट म्हणून जे दरवर्षी रँकिंग काढलं जातं भारत सरकारकडून, त्यामध्ये 1 नंबरचं स्थान जेएनयूचं आहे. म्हणजे वैचारिक वाद आहेत, ते वैचारिक वाद ह्या मोठ्या संस्थांमध्ये जिथं प्रगल्भ लोक राहतात त्याचं एक ते धोतक असतं. त्याच प्रकारचं वैचारिक वाद किंवा वैचारिक विषमता ही सगळीकडे असलीच पाहिजे. कारण का संविधानच आपल्याला अधिकार देतो की प्रत्येकाला वेगवेगळे विचार करण्याचा, वेगवेगळे विचार मांडण्याचा हे प्रत्येकाला अधिकार आहे, प्रत्येक संघटनेला अधिकार आहे. पण यामध्ये जर कोण मारामारी, हाणामारी किंवा दुसऱ्यांना दडपशाहीचा प्रयत्न करत असेल तर त्याचा मात्र निषेध व्हायला पाहिजे. एबीव्हीपी सारख्या संघटना प्रत्येक ठिकाणी बघा, परवा दिवशीची एफटीआयची घटना असू दे, तिथं काही लोकांनी त्यांची वेगळी मतं प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केला. त्याला संविधानिक वाट न देता एबीव्हीपीच्या गुंडांनी डायरेक्ट त्यांना मारहाणी, वातावरण दूषित करण्याचा प्रकार होता ना तो. हा, एबीव्हीपीच्या विद्यार्थ्यांनी मारहाणीच्या प्रकारातून वातावरण दूषित नाही, जी पोस्ट लावली त्या ठिकाणी, जी पोस्ट लावण्यात आली, जे पोस्टर लावलं त्यानं कुठेतरी वातावरण प्रदूषित करण्याचा प्रकार होता, काहीतरी वेगळ्या मार्गाला नेण्याचा प्रकार होता ना तो. प्रत्येकाला त्यांच्या भावना प्रकट करण्याचा नाही, अधिकार आहे. ऐका ना, भावना प्रकट करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, संविधानाने हा अधिकार दिलेला आहे. पण तुम्ही अशी काही भावना प्रकट करशाल ज्याने समाजामध्ये तेढ निर्माण होईल, हे योग्य आहे का? मला एक्झॅक्ट माहिती नाहीये की त्यांनी काय पोस्टर लावले होते. मला ज्याप्रमाणे इन्फॉर्मेशन आलेली आहे की त्यांनी बाबरीच्या संदर्भात काहीतरी बाबरी लावले मस्जिदच्या संदर्भात त्यांनी. आता तुम्ही मला सांगा, बाबरी ज्यांनी पाडली त्यांच्यावरती कुठल्याही कोर्टानं बाबरी पाडणं योग्य होतं असा निर्वाळा दिलेला आहे का, हा पहिला प्रश्न आहे. असा निर्वाळा कोणत्याही कोर्टानं दिलेला नाहीये माझ्या माहितीचं. तर अशा वेळी एखाद्या जर व्यक्तीचं वेगळं मत असेल त्या संदर्भात की अशा प्रकारे एखादी ऐतिहासिक किंवा एखादी मस्जिद असू दे, मंदिर असू दे, अशा कोणत्याही घटनेवर त्याला व्यक्त होण्याचा अधिकार आहे. नाही, व्यक्त होण्याचा अधिकार आहे, पण शिक्षण, आता त्या विद्यालयामध्ये तुम्ही व्यक्त होताय, बरोबर, विद्यालयामध्ये का व्यक्त होताय तुम्ही? तुमच्यामुळे का बरं दुसऱ्यांचं नुकसान करून घ्यायचं? आणि त्यानंतर एबीव्हीपीचे लोक जाऊन त्यांना मारामारी म्हणजे मारलं, मग ते वातावरण दूषित झालं ना. म्हणजे मी एबीव्हीपीनी पण जे केलं ते चुकीचं केलेलं आहे. बरोबर. मग मला काय म्हणायचं आहे सर, शिक्षण म्हणजे काय, जर आपण ह्याचा मूलगामी विचार केला, शिक्षण म्हणजे विचार आणि अभिव्यक्ती. विचार करतो माणूस आणि अभिव्यक्त होतो, तो अभिव्यक्तीच्या प्रक्रियेतला एक भाग आहे. चालेल, जर आपण शिक्षण देत असो तर अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य माणसाला दिलं पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं ते शिक्षण होतं. आपण त्यांना त्यांचे विचार प्रकट करू देणे म्हणजे अभिव्यक्ती करू देणं. जर एबीव्हीपीला जर ते पटलं नव्हतं तर एबीव्हीपीनं त्या विरोधात संविधानिक मार्गानं आंदोलनं करायची होती. त्यांच्यामध्ये जर तुम्हाला काही आक्षेप होता तर तुम्ही कंप्लेंट करू शकत होता, तुम्ही पोलिसांच्याकडे जाऊ शकत होता. कायदा हातात घेण्याचा हक्क त्यांनाच नाही, कोणत्याही संघटनेला आणि कोणत्याही नागरिकाला नाही आहे. सध्या तुमचं एज्युकेशन काय सुरू आहे? माझं पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन आंबेडकर स्टडीज चालू आहे. अच्छा, सध्याचं जर तुम्ही शिक्षण व्यवस्था जर बघितली आपली, तर त्यावरती काय वाटतंय की विद्यार्थी म्हणून तुमची काय भावना आहे? आजच्या ज्या पॉलिसीज आहेत त्या पॉलिसी बद्दल सरकार अतिशय उदासीन आहे. आपण जर पहिल्यांदा बघितलं तर आता प्रायव्हेट एज्युकेशन बिल आलेलं आहे, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज बिल आलेलं आहे, ज्यामध्ये SC, ST, OBC, EWS यांचं जे स्कॉलरशिप मिळत होते प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये ते पूर्णपणे नष्ट करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. ही पहिली गोष्ट. दुसरं, सेंट्रल युनिव्हर्सिटीजमध्ये UGCनं अशी गाईडलाईन काढण्याचा प्रयत्न केलेला आहे की ज्यामध्ये SC, ST, OBC यांचं रिझर्वेशन पूर्णतः नष्ट करायचं. तिसरा मुद्दा की सरकारनं प्रत्येक कॉलेजेस आणि विद्यापीठमध्ये फी ही दुप्पट ते तिप्पट केलेली आहे. म्हणजे इथल्या बहुजन वर्गाला शिकूच द्यायचं नाही, इथल्या बहुजन वर्गाला उभं राहूच द्यायचं नाही. हा प्रयत्न इथल्या RSS वादी, इथल्या ब्राह्मणवादी सरकाराचा आहे, असा माझा स्पष्टपणे यांच्यावरती आरोप आहे. पुण्याची जी शिक्षण व्यवस्था आहे
तिच्या बदलामध्ये सगळ्यात मोठा वाटा कोणाचा आहे? म्हणजे सध्या जी बदल घडत आहे, जे विद्यार्थी वारंवार रस्त्यावर उतरत आहेत, त्यामध्ये कोणामुळे हे सगळं होते काय वाटतं? विद्यार्थी हे नेहमी शिकायला आलेले असतात. त्यांची घरची परिस्थिती जर आपण बघितलं तर पुण्यात येणारे बहुतांश विद्यार्थी हे कॉम्पिटिटिव्ह करणारे, त्याचबरोबर वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांमध्ये शिकायला आलेले विद्यार्थी असतात. हे ग्रामीण कुटुंबातील, ग्रामीण भागातील विद्यार्थी असतात. या विद्यार्थ्यांचे पहिले प्रश्न हे स्वतःचे नीड्स भागवणे, स्वतःच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे ह्याच असतात. त्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे आंदोलन करणे, मोर्चा करणे अशी कोणतीही हौस असेल असं मला वाटत नाही. याला जबाबदार जर कोणत्या गोष्टी बघायच्या असतील तर सरकारच्या ज्या पॉलिसीज आहेत त्या विद्यार्थी विरोधी आहेत, शिक्षण विरोधी आहेत, बहुजन विरोधी आहेत. म्हणूनच इथल्या विद्यार्थ्यांना रस्त्यावर वारंवार उतरावं लागत आहे. शिक्षण धोरणांबद्दल तुम्हाला काय वाटतं? भाजप सरकारने जी शिक्षण धोरणं आणलेली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आता जर तुम्ही बघितलं तर NCERT सारख्या एज्युकेशन सिस्टीमची जी मेन संस्था आहे त्या संस्थेद्वारे जी पुस्तकं छापली जातात त्यामध्ये पूर्णच्या पूर्ण रामायण आणि महाभारत देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास होता तो अतिशय कमी केलेला आहे. त्याचबरोबर जर आपण खाली आलो तर प्रायमरी आणि सेकंडरी एज्युकेशन मधलं जे शिक्षण आहे त्यामध्ये पण आमूलाग्र बदल केलेले आहेत. मग सगळे हे बदल हे कोणत्या ना कोणत्या विचारधारेशी जोडण्याचं काम इथलं बीजेपी सरकार करत आहे. अच्छा, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की विशिष्ट विचारधारेकडे जे येणारे भविष्यातले विद्यार्थी आहे त्यांना घेऊन जाण्याचं काम भाजप सरकार करत आहे. पण भाजप देखील हाच आरोप करत आहे की काँग्रेसच्या काळात देखील एक विशिष्ट विचारधारेबरोबर जोडण्यासाठी त्यांनी ही विशिष्ट प्रकारचं म्हणजे शिक्षण जे आहे ते विद्यार्थ्यांना दिलेलं आहे. मुघलांचा इतिहास जास्त शिकवला आणि जे आपले राजे महाराजे होते त्यांचा इतिहास आपल्याला कमी शिकवला. काँग्रेसनं नेहमीच धर्मनिरपेक्षतेला महत्वाचं स्थान दिलेलं आहे. आणि जर काँग्रेस धर्मनिरपेक्षतेला मानत असेल किंवा मानतं म्हणूनच आपल्या ज्या सगळ्या पाठ्यपुस्तकांमध्ये धर्मनिरपेक्षता हाच आमूलाग्र हेतू होता. म्हणूनच आपल्या प्रत्येक पुस्तकाच्या सुरुवातीच्या पानावर आपण जर बघितलं तर आपल्या संविधानाच्या प्रस्तावनेची प्रत आपण जोडलेली आहे. हे काँग्रेसचं काम आहे. काँग्रेस धर्मनिरपेक्ष आहे म्हणूनच बीजेपीच्या पोटात दुखत आहे असं मला वाटतं. आणि असले जे आरोप आहेत हे दादांत खोटे आहेत. जो इतिहास होता तो स्पष्टपणे इतिहासावरून अनेक आरोप होतात. NCERT ला देखील ते कटघऱ्यामध्ये घेतलं जातंय बरोबर इतिहासावरून. बरोबर. आणि मग आता म्हणजे तोच प्रश्न उपस्थित होतोय ना, नेमकी आम्ही इतिहास वाचायचं कोणाचं, आम्ही शिक्षण घ्यायचं कोणाचं? भाजपवाले म्हणतात काँग्रेसने आम्हाला वेगळा इतिहास दिला, आता तुम्ही म्हणता की आम्हाला भाजपवाले तर वेगळ्या इतिहासाकडे घेऊन चालले. नेमकी विद्यार्थ्यांनी काय करायचं? ज्याला शिक्षण घ्यायचंय त्यांनी काय करायचं ना? प्रश्न हा उपस्थित होतोय. हाच प्रश्न उपस्थित होतोय. म्हणून भाजपच्या या हिंदुत्ववादी धोरणाला सर्व स्तरातून विरोध होणं हे गरजेचं आहे. अच्छा, तुमची आता पुण्या संदर्भातली पुढील भूमिका नेमकी काय असेल? कारण की पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. पुण्यामध्ये आपण पाहिलं तर देशात आपल्या राज्यातून नव्हे, देशातून नव्हे तर जगभरातून लोक शिकण्यासाठी येत आहे या विद्येच्या माहेरघरात. आणि सध्या विद्येच्या माहेरघरातलं शिक्षण कुठेतरी आपल्याला आता पाठीमागे सरताना दिसतंय. बरोबर आहे. पुण्यात जर आपण प्रामुख्याने प्रश्न बघितले तर कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत जे प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतात. वारंवार काँग्रेस ह्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी कणखरपणे उभी असलेली आपली दिसते. राज्यसेवेचा प्रश्न असू दे ज्यामध्ये इथल्या विद्यार्थ्यांना अचानकपणे लेखी परीक्षेत सामोरे जाण्यास इथल्या सरकारनं सांगितलं होतं. पण काँग्रेस त्या विद्यार्थ्यांच्या पाठीमागे ठामपणे उभी राहिली. बहिराम डोळे आमचे जे विद्यार्थी नेते आहेत त्यांनी या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठं आंदोलन उभं केलं आणि सरकारला त्यांच्यापुढे झुकतं माप घ्यावं लागलं. त्याचबरोबर आम्ही छोट्या छोट्या संघटना वेगवेगळ्या ठिकाणी स्थापन केलेल्या आहेत जे या कॉम्पिटेटिव्हच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न नेहमी सोडवत असतं. त्याचबरोबर वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये आमचे छोटे छोटे गट आहेत जे गट तिथल्या विद्यार्थ्यांना दरवेळी मदत करत असतात. आता कॅरी ऑनचा प्रश्न होता ज्यामध्ये जवळपास 50 ते 60 हजार विद्यार्थी होते. त्यांचाही प्रश्न सोडवण्याचं काम राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसने केलेलं आहे. अशा प्रकारे विविध स्तरावर आणि विविध ठिकाणी आता PhDच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न असू दे तो विधानसभेत किंवा विधान भवनात मांडण्याचं काम काँग्रेसच्याच नेत्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर बार्टी, सारथी यांचे जे स्कॉलरशिपचे प्रश्न असू देत ते वैयक्तिक विद्यार्थी काँग्रेसच्या विविध पदाधिकाऱ्यांनी सोडवण्यासाठी विविध वेळे आंदोलनं केलेले आहेत. अशा प्रकारे काँग्रेस ही विद्यार्थ्यांच्या बरोबर न्याय आणि हक्कांसाठी नेहमी लढत आहे आणि नेहमी लढत राहील. तुम्ही आत्ताच सांगितलं की काँग्रेसने म्हणजे आता तुम्ही सांगितलं एवढे सगळे प्रश्न मार्गी लावण्यासाठी एवढे सगळे प्रश्न मांडले. हे सगळे प्रश्न मार्गी लागले तर आम्हाला पुन्हा आमचं पुणे जे आमचं विद्येचं माहेरघर आहे ते आम्हाला भेटेल का? 2024 ला सत्ता बदल होईल आणि नक्कीच भेटेल.
धन्यवाद. राज्य लोकतंत्राला आपण ही खास मुलाखत दिली शिक्षणाबद्दल. आत्ताच आपण पाहिलं की अक्षय कांबळे यांनी आपल्याला स्पष्टपणे त्यांची सांगितलेलं आहे की 2024ला जर सत्ता परिवर्तन झालं तर आपल्याला आपलं विद्येचं माहेरघर नक्की पुन्हा भेटेल आणि शिक्षणावरती जे आता चढ उतार चालू आहे ते थांबेल आणि लवकरच आपल्याला विद्यार्थी पुण्याचे जे विद्यार्थी आहेत ते आपल्या जगात गाजावाजा करताना नक्की दिसतील.